नमस्कार शेतकरी बंधूंनो. गेल्या ह्याच्यामध्ये आपण किडीचा किंवा रोगाच्या प्रादुर्भावाविषयी फक्त विचार केलेला आहे. किडींच्या प्रादुर्भावाविषयी आपण आणखी एखादी वेळ विचार करू. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सध्या ढगाळ हवामान आहे, पाऊस आहे. ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर बोरी, डावणी, करपा हे सगळे रोग येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट सुरू होतोय, अजूनसुद्धा उडद्याचा एवढा प्रादुर्भाव दिसणार नाही. ऑगस्ट मध्यापासून ज्यावेळेला ऊन पडायला लागतं, ऑगस्ट मध्यापासून सप्टेंबरमध्ये मुख्यतः उडद्याचा प्रादुर्भाव म्हणजे ती उडद्याची पिढी मोठ्या स्वरूपात वाढायला लागेल. मिलीबग मात्र वाढायला सुरुवात झालेली आहे. तर ही सगळी परिस्थिती ध्यानात घेता पानं कशी जास्त काळ टिकतील ह्या दृष्टीनं साधी बुरशीनाशक म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा आत्ता जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक असतं. आंतरप्रवाही बुरशीनाशकं शक्यतो डावणीसाठी वगैरे वापरू नका. भुरीसाठी वापरायला काही हरकत नाही, परंतु डावणीसाठी मात्र आंतरप्रवाही म्हणजे मेलडीड्यू असेल, कर्जट असेल किंवा रॅनमन असेल, ॲक्रोबॅट असेल यांचा शक्यतो आत्ता उपयोग करू नका. शक्यतो बोर्डो मिश्रण वापरा किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरा किंवा कॉपर हायड्रॉक्साईड वापरा. यांचा जास्त उपयोग करा. काही भागामध्ये कटिंग झालेलं आहे. कटिंग झालेल्या भागामध्ये करपा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा जर थोडा विचार केला आणि त्यावर थोडं बोलायचं झालं तर असं सांगता येईल की करपा रोगाचे बियाणू हे झाडाच्या वेलीत म्हणजे खोड असेल किंवा काडी असेल किंवा सालीखालचा भाग असेल किंवा कटिंगच्या अगोदर थोडा जर करपा आलेला असेल आणि मग त्यावर जर करप्याचे बी असतील तर करपा रोग लवकर येण्याची शक्यता राहते. शक्यतो ज्या बागेमध्ये करप्याचा प्रादुर्भाव जास्त नसतो तिथं मात्र करपा शक्यतो येत नाही. परंतु आत्ता जिथं कटिंग झालेलं आहे तिथं करपा दिसतोय, कारण या रोगाला अनुकूल अशी परिस्थिती सध्या त्या भागामध्ये आहे. म्हणजे ऊन पावसाचा जो खेळ आहे दिवसा, तो ऊन पावसाचा खेळ हा करपा रोग वाढीला कारणीभूत ठरतो. शिवाय आर्द्रता जास्त आहे, हवेतली आर्द्रता वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टी करपा रोगाच्या वाढीला कारणीभूत आहेत. करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी मुख्यतः कॉपर ऑक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, बाविस्टीन किंवा झायरम, यातलं झायरम, कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि कॉपर हायड्रॉक्साईड ही 3 स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत. आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये बाविस्टीन आहे, परंतु आता बाविस्टीन फारसं त्यावर काम करत नाही. तर तुमचं जर UK एक्सपोर्ट नसेल तर लुना एक्सपिरियन्स वगैरे उपयोगात आणायला हरकत नाही. परंतु जर तुमचा एक्सपोर्ट असेल म्हणजे UK एक्सपोर्ट असेल तर मात्र लुना एक्सपिरियन्स वापरताना काळजी घ्या. आणि मग ज्यांना UK एक्सपोर्ट करायचं असेल अशा लोकांनी एक गोष्ट प्रामुख्यानं ध्यानात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे खोड आणि ओलांडे तुम्ही खूप काळजीपूर्वक धुतले पाहिजेत. तिथं करप्याची बी लपलेले असतात, डावणीचे बी लपलेले असतात. त्याचा जर तुम्ही नायनाट केला, जमीन किंवा खोडाच्या सालीचा भाग, ओलांड्याचा भाग या ठिकाणी मुख्यतः करपा, डावणी याचे बी लपलेले असतात. आणि ते बी नष्ट करण्यासाठी मुख्यतः खोड आणि ओलांडे चांगल्या पद्धतीनं थोडंसं धुतलं तर करपा या रोगाचं आणि डावणी या रोगाचं प्रभावीपणे नियंत्रण मिळतं. करपा या रोगासाठी मुख्यतः चांगल्या गुणवत्तेचं फेरस सल्फेट 100 लिटरला 4 किलो हे कटिंगनंतर लगेच म्हणजे पेस्ट लावायच्या अगोदर किंवा पाला काढल्यानंतर 4% फेरस सल्फेट किंवा 2% फेरस सल्फेट जरी तुम्ही खोड, ओलांडे यावर मारलं तर करप्याची बी नष्ट व्हायला खूप चांगली मदत होते. हे त्यावरचं खूप चांगलं असं नियंत्रण साधणारं केमिकल आहे. फेरस सल्फेट आपण पोषणासाठी सुद्धा वापरतो, तर त्याचा उपयोग तुम्ही करप्यासाठी करू शकता. मुख्यतः ज्या बागा
चुनखडी याच्यात आहेत, अलखली याच्यात आहेत, अशा ठिकाणी करपा रोग खूप मोठ्या स्वरूपात येऊ शकतो. लोहाची कमतरता, झिंकची कमतरता, कॅल्शियमची कमतरता द्राक्षवेलीमध्ये मुख्यतः निर्माण झाली की करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची काळजी घ्या. मुख्यतः मॅग्झिचिल, फ्लावरिंग किंवा प्रीब्लूम, मुख्यतः प्रीब्लूम आणि फ्लावरिंग मॅग्झिचिल हे जे दोन सूक्ष्म अन्नद्रव्याचे फॉर्म्युलेशन्स आहेत, त्याचा जर तुम्ही उपयोग केलात तर तुम्हाला निश्चितपणे करप्या रोगावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळू शकतंच. याशिवाय मॅग्झिक्युअर आहे, मॅग्झिमिनोफॉस आहे, याचाही तुम्ही करपा आणि लावणी या रोगाच्या नियंत्रणासाठी उपयोग करू शकता. परंतु खोड आणि ओलांडे चांगले धुणे, जमिनीवर त्याचा स्प्रे चांगला बसणं हे या रोगांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. कारण त्याचे बी जे जमिनीवर असतात, खोडावर असतात, ओलांड्यावर असतात, ते नष्ट होण्यासाठी हाच प्रभावी मार्ग आहे. तर त्याचा तुम्ही अवलंब करा, म्हणजे करपा, डावणी या रोगाचे नियंत्रण तुम्हाला साधता येईल. एवढं झाल्यानंतर आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या घटकाकडे द्राक्षातल्या वळायचं आहे. त्या म्हणजे तो महत्त्वाचा घटक म्हणजे पोषणद्रव्य व्यवस्थापन. मग ती बेदाण्याची द्राक्षे असतील, वाईनची द्राक्षे असतील किंवा टेबल ग्रेप्स असतील, यामध्ये पोषणद्रव्य व्यवस्थापन हा असा खूप महत्त्वाचा भाग आहे. या पोषणद्रव्याच्या व्यवस्थापनाचा द्राक्षाच्या गुणवत्तेवर, द्राक्षाच्या उत्पादकतेवर खूप असा चांगला आणि वाईटही परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर तुमचं पोषण व्यवस्थापन अचूकपणे राबवलं नाही तर द्राक्षाची गुणवत्ता निश्चितपणे ढासळते. उदाहरणार्थ, ॲमिनो ॲसिडचा तुम्ही खूप मोठ्या स्वरूपात उपयोग केला आणि मग नत्राची पातळी मण्यातली वाढते. त्या तुलनेनं कॅल्शियम कमी राहतं, बोरॉन कमी राहतं, मॅग्नेशियम कमी राहतं, पालाश कमी राहतं. आणि या सगळ्या घटकामुळं, ज्याला आपण एक्सपोर्टची द्राक्षे म्हणतो किंवा टेबल ग्रेप प्रोडक्शन एक्सपोर्टसाठी, ते तेवढ्या उच्चतम गुणवत्तेचं आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आपण आता थोडंफार टेबल ग्रेपच्या दृष्टीनं पोषणद्रव्य व्यवस्थापन कसं असावं याचा विचार करणार आहोत. अर्थात सुरुवातीला आपण टेबल ग्रेपची गुणवत्ता कशाशी निगडीत असते. उदाहरणार्थ बघा, आपण बऱ्याच लोकांचं बघतो, अगदी दिल्ली वगैरे इकडं पाठवला तरी माल अगदी सुस्थितीत तिथं जातो. मणी गळ होत नाही, मण्याला पाणी सुटत नाही, मण्यांचं ब्राउनिंग होत नाही, खूप चांगला माल तिथंपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात हे खूप थोड्या शेतकऱ्याच्या बाबतीत घडतं. बऱ्याचशा शेतकऱ्याच्या बाबतीत असं दिसतं की तिथं गेल्यावर मण्याला पाणी सुटलेलं असतं, बेरी ड्रॉपिंग, मणी गळ झालेली असते, मण्याला पाणी सुटलेलं असतं. हा काय टेबल ग्रेप गुणवत्तेचा भाग नाही. म्हणजे याला चांगली द्राक्ष असं म्हणता येणार नाही. चांगल्या द्राक्षाची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं गुणवैशिष्ट्य म्हणजे तुमची द्राक्षे तुम्ही जर कोल्ड स्टोरेजला ठेवली तर ती 40 ते 60 दिवस, 30 ते 60 दिवस किंवा 40 ते 60 दिवस व्यवस्थित राहिली पाहिजेत. प्रीक्लूममध्ये मणी कठीण राहिला पाहिजे, त्याचं ब्राउनिंग व्हायला नाही पाहिजे, त्यावर लहान चिरा पडल्या नाही पाहिजेत, मणी देठ सुकले नाही पाहिजेत. हे जे काही किंवा त्यावर रोग किडीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील किंवा व्यवस्थित असतील तर आपण ती टेबल ग्रेप चांगली असं म्हणू शकतो. म्हणजेच टेबल ग्रेपची गुणवत्ता ठरवायची झाली तर पोषणाच्या दृष्टीनं तर त्यामध्ये असं म्हणता येईल की ज्या टेबल ग्रेप्समध्ये कॅल्शियम जास्त आहे, पालाश जास्त आहे, बोरॉन अचूक मात्रेमध्ये आहे, पालाश अचूक मात्रेमध्ये आहे, नत्र मात्र खूप अचूकपणे सांभाळलं पाहिजे. क्वालिटीवर, गुणवत्तेवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक नत्र आहे. थोडं जरी तुम्ही नत्राच्या व्यवस्थापनात चुकला तर गुणवत्ता संपली.
उदाहरणार्थ तुम्ही सनबर्निंग बघता, वॉटर बेरी म्हणता, ममिफिकेशन म्हणता, किंवा मण्यात साखर कमी येते, घडात साखर कमी येते, सनबर्निंग होतं, वॉटर बेरी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नत्र खताच्या व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. म्हणजे तुम्ही नत्र वाढवलं तर तेवढ्या मात्रेमध्ये तुम्ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, स्फुरद हे देत नाही. आपल्या इकडं अल्कली सॉईल आहेत. अल्कली सॉईलमध्ये जरी कॅल्शियम असलं, तुम्ही म्हणता आपल्या जमिनीमध्ये खूप चुनखड वगैरे आहे, ते जरी कॅल्शियम असलं तरी ते द्राक्षमुळ्यांनी घेण्यासाठी त्या द्राक्षमुळाच्या परिसरामध्ये एक विशिष्ट परिस्थिती आपण निर्माण करावी लागते, म्हणजे मगच त्या कॅल्शियमचं शोषण होतं. अशी परिस्थिती आपण द्राक्षवेलीच्या मुळाच्या परिसरात निर्माण करत नाही. आणि मग अशी परिस्थिती आपण द्राक्षवेलीच्या मुळाच्या परिसरात निर्माण करत नसल्यामुळं आपल्या जमिनीत कॅल्शियम आहे पण त्या मुळ्या खाऊ शकत नाही. हा पहिला घटक. दुसरा घटक म्हणजे त्या काळात असणारं थंड हवामान. थंड हवामानामध्ये कॅल्शियमचं शोषण कमी होतं, मुळामधून आणि खोडामधून वहन कमी होतं, म्हणजे कालावधी त्यासाठी जास्त लागतो. मग ते मण्याकडे यायला सुद्धा कालावधी जास्त लागतो. जे काही कॅल्शियम थोडंफार येतं ते फुटीच्या शेंड्याच्या वाढीकडे जातं. तो मार्ग सरळ असतो. घडाकडं जायचं असेल तर तो मार्ग वेडावाकडा असतो, त्यामुळं घडाकडं कॅल्शियम यायला वेळ लागतो किंवा खूप कमी कॅल्शियम घडाकडे येतं. आणि म्हणून कॅल्शियमचं योग्य नियोजन करण्यासाठी आपल्याला घडावर स्प्रे करणे हाच मार्ग आहे. अर्थात याविषयी पुन्हा एक वेळ आपण खूप सविस्तरपणे बोलू, कारण इथं काय तो आपला विषय नाही. आपला विषय आहे खत व्यवस्थापन. यामध्ये आपल्याला एकच महत्त्वाचा भाग ध्यानात घ्यायचा होता, तो म्हणजे ज्याला आपण चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे म्हणतो. म्हणजे आपण बघा, एकरी ज्या बागेत 4, 5, 6 टन बेदाणा अत्यंत चांगला निघतो, त्याला आपण म्हणतो निश्चितपणे ह्या बागेमध्ये चांगलं उत्पादन निघालं. अर्थात 7-8 टन बेदाणा काढणारे आहेत, पण ती फोलपट असतात, त्याला वजन कमी असतं, त्यामध्ये गर कमी असतो, साखर कमी असते. इथं आपल्याला तो बेदाणा चांगला आहे असं म्हणता येणार नाही. बेदाणा फुगीर पाहिजे, त्याला कमीत कमी सुरकुत्या पाहिजेत, त्यात जास्तीत जास्त गर पाहिजे, जास्तीत जास्त साखर पाहिजे, त्याचा रंग एकसारखा पाहिजे, त्याची साल तोंडात सहज विरघळली पाहिजे. म्हणजे ते चावला की नुसता चोता तोंडात राहू नये, तो बेदाणा चांगला म्हणता येणार नाही. तर अशा गुणवत्तेचा जर आपल्याला बेदाणा असेल, टेबल ग्रेप्स असतील, अशी तयार करायचे असतील, तर काही महत्त्वाच्या घटकांचा आपल्याला विचार करावा लागतो. मी मगाशी सांगितलं की अशी जी बेदाण्याशी साठी जी चांगली द्राक्षे असतात त्यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः मी मगाशी म्हटलं की जे काही महत्त्वाचे घटक असतात ॲनालिसिसच्या दृष्टीनं, म्हणजे पृथक्करणाच्या दृष्टीनं सगळं काही मी सांगू शकणार नाही, कारण थोडंसं हे माध्यम असं आहे की तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी दाखवणं शक्य होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला थोडं वर्णनात्मक ह्याच्यामध्ये सांगतो की ज्या द्राक्षाच्या फळामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि तांबे आणि जस्त ही योग्य मात्रेमध्ये असतात, जास्तही नाही आणि कमीही नाही, योग्य मात्रा. म्हणून त्यासाठी पान देठ पृथक्करण नितांत आवश्यक आहे. बऱ्याचशा वेळेला जर तुमच्या बागेमध्ये घडामध्ये वॉटरबेरी, स्टॉक नेक्रोसिस, सनबर्निंग दरवर्षी होत असेल किंवा फुलोरी अवस्थेमध्ये घडगळ होत असेल, घडकूज होत असेल, तर तुम्हाला निश्चितपणे घडांचं ॲनालिसिस किंवा पृथक्करण करणं आवश्यक आहे. आणि मग कोणती पोषण द्रव्ये कमी होतात ते समजून घेऊन तुम्हाला तुमचं नियोजन करणं आवश्यक आहे. निव्वळ पानदेठ पृथक्करणावरून आपल्याला असं म्हणता येणार नाही की ही पोषण द्रव्ये सगळी घडाकडं व्यवस्थितपणे गेलेली आहेत. कारण जरी आपल्या पानदेठामध्ये खूप कॅल्शियम, आता आपण बघतोय खूप कॅल्शियम आढळतं, मग घडाकडं कुठं आहे, तर तिथनं ते जे कॅल्शियम
फुटीत येतं ते जलवाहिन्यातून तसंच पुढं जाण्याच्या फुटीच्या शेंड्याकडे जाण्याचा जास्त प्रयत्न करतं, गडाकडं वळून येण्याचा प्रयत्न कमी करतं आणि त्यामुळं काय होतं, घडामध्ये मुख्यतः कॅल्शियम कमी पडतं. मग आपण ह्यासाठीच जी काही महत्त्वाची पोषणद्रव्ये आहेत, कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, बोरॉन आहे, पालाश आहे, यांची पूर्तता घडावर स्प्रे करूनच करणं आवश्यक असतं. नाहीतर बऱ्याचशा वेळेला मग घडामध्ये या पोषणद्रव्याची कमतरता राहताना आपल्याला दिसून येते आणि मग ज्या गुणवत्तेचे घड आपल्याला अपेक्षित असतात किंवा ज्या गुणवत्तेची द्राक्षे आपल्याला अपेक्षित असतात तशा गुणवत्तेची द्राक्षे आपल्याला मिळताना दिसून येत नाहीत आणि मग आपण ह्याला जे याला दोष दे, याला दोष दे अशा गोष्टी करत बसतो. खरं वास्तविक त्याच्याशी फारसं निगडीत नाही. अर्थात हेही निश्चित आहे की तुम्ही जेवढा जास्त वापराल, जेवढं जास्त CPPU वापराल तेवढं कॅल्शियमची गरज वाढते, तेवढी बोरॉनची गरज वाढते, तेवढी स्फुरदाची गरज वाढते. तुम्ही इकडं CPPU देत राहता, GA देत राहता, परंतु मध्ये आधी कॅल्शियम मारावं, बोरॉन मारावं, स्फुरद स्प्रे याचा काहीही तुम्ही उपयोग करत नाही आणि असा उपयोग नाही केला की मग निश्चितपणे द्राक्षाची गुणवत्ता खूप ढासळताना आढळते. मग वॉटर बेरी होतात, मम्मिफिकेशन होतं, स्टेम निक्रोसिस होतं, घडकूज आणि गडगळ होतात, सनबर्निंग होतं. या सगळ्या समस्या ज्या आम्ही आता वॉटर बेरी वगैरे, स्टेम निक्रोसिस हे सांगितलं, सनबर्निंग वगैरे, ह्या सगळ्या समस्या ह्या जादा नत्राशी निगडीत आहेत. नत्र वाढून कॅल्शियम कमी पडतं, स्फुरद कमी पडतं, बोरॉन कमी पडतं, याच्याशी या सगळ्या समस्या निगडीत असल्यामुळं मग त्या समस्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपात वाढ होते. तुम्ही मात्र इकडं अमिनो ॲसिडची टॉनिक सतत वापरत राहता GA बरोबर, परंतु कॅल्शियम घ्या, स्फुरद घ्या, बोरॉन घ्या किंवा मॅग्नेशियम घ्या, यांचा उपयोग तुम्ही करत नाही आणि असा उपयोग न केल्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या समस्या आढळताना दिसतात. यासाठी तुम्हाला मॅग्झी रिच असेल, मॅग्झीचिल फ्लावरिंग असेल, मॅग्झीचिल प्रीब्लूम असेल, यांचा खूप मोठ्या स्वरूपात उपयोग करायला पाहिजे. म्हणजेच उद्या जे स्प्रे घ्यायचा आहे तर आज मॅग्झीचिल फ्लावरिंग किंवा मॅग्झी रिच किंवा मॅग्झीचिल प्रीब्लूम वगैरे असे जे घटक आहेत यांचा उपयोग निश्चितपणे करणं आवश्यक आहे. ज्या वेगळे घडाला आवश्यक असणारं कॅल्शियम, झिंक, बोरॉन वगैरे मी सांगितलं, थोड्याफार प्रमाणात मॅग्नेशियम वगैरे हे सगळे घटक मिळत राहतील. नत्र हा घटक जमिनीतून येऊ शकतो, त्यासाठी वरून फवारून देण्याची फारशी, नत्र, स्फुरद, पालाश हे सगळे घटक जमिनीतून येणं आवश्यक आहे. स्फुरदाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की मॅग्झी रिच याच्यामध्ये चांगला स्फुरद आहे, चांगलं कॅल्शियम आहे, चांगलं बोरॉन आहे. ते सहजरित्या मण्यात शोषलं जातं, पानात शोषलं जातं आणि त्यामुळं कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन यांची कमतरता त्यामुळं राहत नाही. झिंक फ्लावरिंग असंच आहे, हे मॅग्झीचिल फ्लावरिंग असंच आहे, त्याच्यामध्ये झिंक जास्त आहे, बोरॉन जास्त आहे, मॉलिब्डेनम जास्त आहे, कॅल्शियम जास्त आहे. आणि मग त्या काळात फ्लावरिंग नंतर किंवा फ्लावरिंगच्या काळामध्ये तुम्ही मॅग्झीचिल फ्लावरिंग ह्याचा उपयोग केला तर मण्याला आवश्यक असणारं झिंक, बोरॉन, कॅल्शियम, स्फुरद ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मिळून जातील आणि मग ज्या समस्या पुढं मनी मोठ्या होताना आढळतात किंवा माल पिकताना आढळतात त्या दिसून येणार नाहीत. खरं वास्तविक झिंक, बोरॉन, कॅल्शियम यांची पूर्तता 70 ते 80 दिवसाच्या आतच करावी लागते. पुढं तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर त्यांची पूर्तता सक्षमपणे होऊ शकत नाही आणि म्हणून माल मऊ पडल्यानंतर वॉटर बेरी, स्टॉक नेक्रोसिस हे घटक दिसायला लागले तर कितीही कॅल्शियम मारलं, कितीही मॅग्नेशियम मारलं, कितीही पालाश दिलं तर त्यात दुरुस्ती होताना आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून एका गोष्टीची काळजी तुम्हाला इथं घेणं आवश्यक आहे. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही कॅल्शियम, जे काही स्फुरद, जे काही बोरॉन, जे काही झिंक तुम्हाला द्यायचं आहे ते फ्लोऱ्यापासून म्हणजे प्रीब्लूमला वगैरे सुद्धा हे दिलं पाहिजे, परंतु जास्तीत जास्त याचे स्प्रे फ्लोऱ्या म्हणजे मणी तयार झाल्यापासून 60 दिवसापर्यंत देणं आवश्यक आहे. असं जर तुम्ही केलं तर मग अत्यंत चांगल्या गुणवत्तेचे मणी तयार होतात. आणि मग GA दिल्यानंतर मण्याची लांबी वाढायची आहे. मग पेशी पाहिजेत, पेशींना चांगली पेशीभित्तिका पाहिजे. मग पेशीभित्तिका पाहिजे म्हणजे कॅल्शियम पाहिजे. मणी लांबायचा म्हणजे साखर पाहिजे, म्हणजे कार्बोहायड्रेट पाहिजेत, ते पानाकडून घ्यायला लागतात.
पानाकडून त्याचं मण्याकडे वहन व्हायचं असेल तर पालाश पाहिजे, बोरॉन पाहिजे. तर ह्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला त्या त्या काळात करावीच लागते. तुम्ही अशी पूर्तता त्या काळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, बोरॉन, पालाश यांची नाही केली तर तुम्ही कितीही जे दिला, कितीही CPPU दिला तर मणी लांबणार नाही. मण्याच्या आकारमानात फार समाधानकारकरित्या वाढ होत नाही. तुम्ही मात्र इकडं GA वाढवत जाता, CPPU वाढवत जाता. तर माझं तर सरळ म्हणणं असं आहे की तुम्ही प्रत्येक GA स्प्रेच्या अगोदर झिंक, बोरॉन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांचे स्प्रे घेणं नितांत आवश्यक आहे. आणि ते उलट सुलट म्हणजे द्राक्षाच्या घडाचे मणी दोन्ही बाजूनं चिंबिसतील आणि मग या पोषण द्रव्याची कमतरता राहणार नाही. तुम्ही शक्यतो या पोषण द्रव्याचे स्प्रे एका बाजूनं घेता आणि मग दुसऱ्या बाजूनं घड अडचणीत येतो. तर असं न करता हे जे काही महत्त्वाची पोषण द्रव्य आहेत किंवा अति महत्त्वाची वेळ आहे ती म्हणजे फुलोऱ्यानंतर मणी तयार व्हायला लागले की पहिला 8 ते 10 दिवसाचा मणी तयार होण्यातला जो पहिल्या 8 ते 10 दिवसाचा कालावधी असतो हा मण्याचा आकारमान ठरवतो. म्हणजे मण्याची लांबी किती वाढणार, मण्याचा आकार किती वाढणार. तुम्ही शेवट काय करता किंवा 60 दिवसानंतर काय करता याच्याशी काहीही निगडीत नाही मण्याचा आकार, मण्याची लांबी. तुम्ही फुलवल्यानंतर मणी तयार झाल्यापासून पहिल्या 10-20 दिवसामध्ये काय करता, खताचं असेल, GAचं असेल, ह्या सगळ्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता हे मुख्यतः मण्याच्या लांबीची, मण्याच्या गुणवत्तेशी, मण्याच्या आकाराशी, मण्याच्या वजनाशी, मण्यात येणाऱ्या साखरेशी निगडीत असणारं महत्त्वाचा भाग आहे. आणि मग तुम्हाला मण्याची लांबी चांगली पाहिजे, साखर चांगली पाहिजे, गर चांगला पाहिजे, वजन चांगलं पाहिजे, मण्याचा आकार मोठा गोल झाला पाहिजे एक्सपोर्टसाठी, हे सगळं साध्य करायचं असेल तर फुलोऱ्यापासून मणी 8 ते 10-11 मिलीमीटर किंवा 12 मिलीमीटर होईपर्यंत तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे. मणी 3 मिलीमीटर असल्यापासून 10-11 मिलीमीटर असण्यापर्यंत जी काही महत्त्वाची पोषण द्रव्ये आहेत म्हणजे झिंक असेल, बोरॉन असेल, लोह असेल, मँगनीज असेल, कॅल्शियम असेल, स्फुरद असेल, या सगळ्यांची पूर्तता तुम्हाला त्या काळामध्ये खूप व्यवस्थितपणे करायला पाहिजे. सगळे मणी चारी बाजूनं भिजले पाहिजेत. अशा पद्धतीचं त्याचं व्यवस्थापन तुम्ही केलं तर मग हार्वेस्टिंगच्या काळामध्ये तुम्हाला मण्याचा आकार चांगला दिसेल, मण्याची गुणवत्ता चांगली दिसेल, मण्यात साखर चांगली दिसेल, मण्याचा रंग एकसारखा सगळ्या बाजूनं दिसेल, गडाचं वजन चांगलं मिळेल, मण्याचं वजन चांगलं मिळेल, मण्याचे देठ हिरवेगार राहतील, त्याची कीपिंग क्वालिटी, टिकण्याची क्षमता चांगली राहील. हे सगळे घटक तुम्ही अगोदर केलेल्या पोषणाशी निगडीत आहेत. मग वॉटर वेरी झाली, मम्मी झाली, सनबर्निंग झालं, साखर येत नाही, बंच स्टेम नेक्रोसिस आहे, घडकूज आहे, घडगळ आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या पोषण व्यवस्थापनामधल्या चुका तुमच्या निदर्शनास आणतात. ते तुम्ही ध्यानात घेत नाही. तुम्ही मग त्यावर कोणाला तरी कन्सल्टंटला विचारता हे काय झालं, मग तो काहीतरी सांगतो, तुम्ही आपलं त्याच्या मागं पळत सुटता. असं नाही. जिथं अचूक मार्गदर्शन होतं तिथंच तुम्हाला जायला पाहिजे, तिथनं तुम्ही अचूकपणे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. नाहीतर मग मी आता तुम्हाला सांगतोय की बाबा या कालावधीमध्ये मनी शेटिंगपासून म्हणजे मनी 2 ते 3 मिलीमीटर आकाराचा झाल्यापासून मनी 8 ते 10 मिलीमीटर आकाराचा होईपर्यंत कोणकोणत्या पोषण द्रव्याची काळजी घ्यायला पाहिजे. लोह, मँगनीज, बोरॉन, कॅल्शियम, स्फुरद आणि थोड्याफार प्रमाणात पालाश, अर्थात पालाश खालून येऊ शकतं. म्हणण्याचा अर्थ एवढाच की त्या कालामध्ये जमिनीत तुम्ही थोडंफार का होईना पालाश द्यायला पाहिजे. म्हणजे मग ते पालाश वर घेतलं जाईल. म्हणजे मण्याचा आकार 3 मिलीमीटर होण्याच्या अगोदर थोडंफार पालाश तुम्ही जमिनीत द्यायला पाहिजे. जर तुमच्या काडीमध्ये पानां देठ पृथक्करण अहवालामध्ये पालाश कमी असेल तर ही काळजी तर तुम्हाला 100% घेतलीच पाहिजे. नाहीतर पुढं मग ह्या सगळ्या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. वॉटर बेरी असेल, मग ऐन फ्लावरिंगमध्ये घडकूज होते, घडगळ होते, मग आपण हे कर ते कर, हे फवार ते फवार, आणि मग त्यामध्ये अनेक चुका घडून येतात. आणि मग पोषण द्रव्यांचं संतुलन बिघडतं. मग पोषण द्रव्याचं संतुलन बिघडलं की टेबल ग्रेपचा सगळा खेळच मोडून जातो. आणि म्हणून तुम्हाला इथं काळजी घेणं आवश्यक आहे. तो कालावधी मनी 2 ते 3 मिलीमीटर झाल्यापासून मनी 10 ते 12 मिलीमीटर होण्यापर्यंतचा कालावधी
द्राक्षाची गुणवत्ता, उत्पादकता, वजन, साखर या दृष्टीनं, वॉटरबेरी असेल, मम्मी पिके या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. तिथं तुम्ही पोषणावर खूप काळजीपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला ह्या सगळ्या समस्या ज्या शेवटी दिसतात त्या फार मोठ्या स्वरूपात दिसून येणार नाहीत. अर्थात हा विषय मला पुढं घ्यायचा होता. पुढं आणखी आपल्याला सविस्तरपणे याचा विचार करावायचा आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी आता एवढ्यासाठीच विचारात घेतल्या की तुम्हाला पोषण द्रव्याचं महत्त्व कळून यायला पाहिजे. आणि मग या पोषण द्रव्याशी द्राक्षाची गुणवत्ता, द्राक्षाची उत्पादकता, द्राक्षातील साखर, द्राक्षातील रोगकिडींचा प्रादुर्भाव, द्राक्षाची टिकवण क्षमता ह्या सगळ्या गोष्टी कशा निगडीत आहेत त्याचा उलगडा होऊ शकेल आणि मग तुम्ही त्या पद्धतीनं काम करू शकाल. आता ही जी द्राक्षे आहेत, गुणवत्तेची द्राक्षे, हे जे घटक आहेत हे कोणकोणत्या घटकाशी निगडीत आहेत याचा थोडक्यात विचार करणार आहे. त्यामध्ये द्राक्ष जाती हा पहिला घटक. तुम्ही बघा, रेड ग्लोब असेल, फ्लेम सीडलेस असेल, थॉम्सन सीडलेस असेल, या द्राक्ष रुबी सीडलेस वगैरे ह्या परदेशातल्या व्हरायटी आहेत. क्रिम्झन सीडलेस आता आपल्याकडं आलेलंच आहे. ॲटम रॉयल, क्रिम्झन सीडलेस वगैरे ह्याची द्राक्षे बघा नॅचरलीच खूप कठीण, खूप गर असणारी तयार होतात. ते त्या द्राक्ष जातींचं वैशिष्ट्यच आहे, रेड ग्लोब वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये कोणत्या पोषण द्रव्याची पातळी कशी आहे हे समजून घेऊन आपल्याला पुढच्या ह्याच्याकडे वळावं लागतं. आणि म्हणून त्याला आपण द्राक्ष जातीचे गुणधर्म. मग आपल्या ह्या ज्या द्राक्ष जाती आपण सोनाकान, अनुष्कान ह्या ज्या सगळ्या भानगडी काढलेल्या आहेत याची गुणवत्ता ठरवण्यासाठी मग लोक अनुष्काचं असं होतंय, तसं होतंय, ह्याचं असं होतंय, सुपर सोनाका असं होतंय. अरे त्या द्राक्ष जातीविषयीचा वैज्ञानिक अभ्यास आपल्याकडं कुठं आहे? आणि मग असा अभ्यास नसल्यामुळं आम्ही तुम्हाला अचूकपणे त्याविषयी फारसं मार्गदर्शन करू शकत नाही. ज्या व्हरायटी मी आत्ता सांगितला यांचा जगभर खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे. मग रेड ग्लोब असेल, क्रिम्झन असेल, फ्लेम सीडलेस असेल, ॲटम रॉयल असेल, थॉम्सन सीडलेस असेल, अशा द्राक्षांचा खूप जगभर अभ्यास झालेला आहे. आणि मग असा अभ्यास झालेला असल्यामुळं आपल्याला मार्गदर्शनासाठी फार मोठ्या अडचणी निर्माण होत नाहीत. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे द्राक्ष जात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या परिसरात ती द्राक्ष जात लागवडीखाली आहे तो परिसर. उदाहरणार्थ मणेराजुरी परिसर किंवा सावळज परिसर, इथं सोनाका वगैरे खूप चांगलं होतं. मग पलूस वगैरे इकडल्या लोकांना वाटतं तिकडं सोनाका चांगलं होतं, आपण आमच्याकडे का नाही? किंवा मिरजमध्ये लोकांना वाटतं की मणेराजुरीत बघा ना कसं सोनाका होतंय, सावळजमध्ये कसं होतं, मग आमचं का होत नाही? हे सगळं वातावरणीय घटक, जमीन, हवा, तापमान, सूर्यप्रकाश, हवेतली आर्द्रता, रूस्टॉक, नंतर कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी असेल, सेंद्रिय कर्ब असेल, अनेक घटकाशी असं ते निगडीत असतं. मिरजसारख्या भागाचा तिथल्या जमिनी बघा, जमिनी खूप प्रदूषित झालेल्या आहेत. क्लोराईड वाढलं आहे, कार्बोनेट वाढलं आहे, बायकार्बोनेट वाढलं आहे, सेंद्रिय कर्ब कमी आहे. या उलट पलूचा विचार केला तर थोडं पाणी अति चांगलं असल्यामुळं जमिनी चांगल्या राहिलेल्या आहेत. आणि अशा जमिनी चांगल्या राहिल्या असल्यामुळं पोषणद्रव्याची उपलब्धता खूप चांगल्या स्वरूपात तिथं झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ नवीन लावलेली एखाद्या जमिनीमध्ये आपण नवीन द्राक्ष लागवड केली तर आपल्याला असं दिसून येतं की तिथं पहिली 1-2 वर्ष खूप चांगली द्राक्षे होतात. पुन्हा मात्र हा सगळा खेळ बिघडतो. कारण काय तर जमिनीत सुरुवातीला संतुलित अवस्थेमध्ये पोषणद्रव्ये असतात. तुम्ही पुन्हा त्यामध्ये पोषणद्रव्ये ॲड करत राहतात. परंतु कोणी असा नाही की जमिनीचं पृथक्करण करून जमीन कशी आहे आणि त्या पद्धतीनं कसं पोषण व्यवस्थापन पाहिजे याचा कोणीही विचार करत नाही. आणि असा विचार, कारण मुख्यतः बघा जमीन पृथक्करणामध्ये काही घटक काढलेच जात नाहीत. त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, ज्याला आपण थोडंसं पृथक्करण अहवालामध्ये जमिनीत किती टक्के कॅल्शियम आहे, किती टक्के मॅग्नेशियम आहे, किती टक्के पालाश आहे हे काढतो.
आणि त्यावरून आपण जमिनीची गुणवत्ता, उत्पादकता वगैरे ठरवतो किंवा जमिनीमध्ये येणारे समस्या ठरवतो. उदाहरणार्थ जमिनीत मॅग्नेशियम 15%च्या पुढं 20%, 25% आहे, तिथं प्रॉब्लेम येणार, वॉटरबेरी होणार, मम्मी होणार. मॅग्नेशियम 15%च्या पुढं असू नये. मग तुम्ही तरीसुद्धा जमिनीत वरून मॅग्नेशियम टाकता. आणि म्हणून जमीन हा खूप महत्त्वाचा वळ आहे. तुम्ही जमीन बघा, जमिनीत तर 10-15%च्या पुढं मॅग्नेशियम असेल तर जमिनीत मॅग्नेशियम टाकू नका. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागणार. वॉटरबेरी होणार, मम्मी होणार, साखर येणार नाही, घर येणार नाही, वजन चांगलं मिळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी मॅग्नेशियममुळं घडतात. आपल्याला वाटतं सोडियममुळं घडतात, कारण सगळे शास्त्रज्ञ सांगत असतात की हे सगळं सोडियम क्लोराईड ह्याच्यामुळं घडतं. तर सोडियमपेक्षा दुष्परिणाम जास्त मॅग्नेशियम करतं, जमिनीत जास्त असणार आहे. आणि म्हणून मॅग्नेशियम टाकताना काळजी घ्या. आपलं जमीन पृथक्करण अहवाल आहे का आपल्याकडं, त्यात किती टक्के मॅग्नेशियम आहे बघा. जर 15%च्या पुढं मॅग्नेशियम असेल तर जमिनीत मॅग्नेशियम टाकू नका. पानावर फवारून थोडंफार मॅग्नेशियम द्या, तेवढ्यावर भागू शकतं. आम्ही आजपर्यंत बरेच वर्षे हा चांगला अनुभव घेतलेला आहे. ज्या जमिनीत खूप मॅग्नेशियम आहे तिथं खूप समस्या येतात. आणि अशा कालावधीत जर तुम्ही जमिनीतून अजिबात मॅग्नेशियम नाही दिलं तरीसुद्धा चालतं. फवारूनसुद्धा काही वेळेला नाही दिलं तरी ते व्यवस्थित चालून जातं. परंतु एखाद्या दुसऱ्या वेळ मनी तयार झाल्यानंतर एखाद दुसरा वेळ मॅग्नेशियम मारलं तर पुढं ज्या काही समस्या निर्माण होतील त्या निर्माण होणार नाहीत. आणि म्हणून मी काही गोष्टीचा उलगडा केला. त्यामध्ये मी सांगितलं की तुम्हाला थॉम्सन सीडलेस, रेड ग्लो बॉटम, रॉयल फ्लेम सीडलेस या द्राक्षाची मणी कठीण असतात, वजनदार असतात, त्याच्यामध्ये घर जास्त असतो, साखर जास्त असते, त्याची टिकवण क्षमता जास्त असते. आणि म्हणून त्यांचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये काय दिसून आलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, बोरॉन आहे, झिंक आहे. म्हणजे ह्या ज्या चांगली पोषण द्रव्ये त्यांचा त्याच्यामध्ये खूप चांगली पातळी दिसून येते नैसर्गिकरित्याच. आणि म्हणून ती चांगली म्हणून ती द्राक्षे नैसर्गिकरित्याच खूप चांगली होऊ शकतात. आपण जे म्युटेन काढलेले आहेत, मग सोनाका असेल किंवा अनुष्का असेल किंवा सुपर सोनाका असेल, आपल्या इकडं फंटाशी सीडलेस आहे, तर खूप द्राक्ष जाती आहेत. सगळ्या काही द्राक्ष जातीविषयी इथं बोलता येणार नाही. परंतु त्यांचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला जमीन व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, कोणती पोषणद्रव्ये फवारून दिली पाहिजे, कधी दिली पाहिजेत, कशी दिली पाहिजेत, याचा सगळा बारकावा अभ्यास करून तुम्हाला त्याचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे मग द्राक्षामध्ये अनुष्का असेल, सोनाका असेल, सुपर सोनाका असेल, यामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होणार नाहीत. माल चांगला तयार होईल, वजनदार तयार होईल, चांगल्या गुणवत्तेचा तयार होईल, चांगली साखर त्यामध्ये येईल. परंतु तुम्ही ह्या गोष्टी कुठेही बारकाईनं विचारात घेत नाही. तुम्हाला सगळं वाटतं फक्त GA, CPPU आणि ॲमिनो ॲसिड एवढं केलं की संपलं, चांगली द्राक्षे तयार होतात. हा जो मनातला भ्रम आहे. GA हे काही पोषणद्रव्य नाही. GA हे संजीवक आहे. जसं दारू पिल्यानंतर आपण खूप खातो तसं GA दिल्यानंतर, द्राक्षांनी GA पिल्यानंतर त्याला खूप कॅल्शियम लागतं, खूप स्फुरद लागतं, खूप बोरॉन लागतं, खूप झिंक लागतं, नत्र लागतं. हे सगळे व्यवस्थितपणे GA दिल्यानंतर, CPPU दिल्यानंतर करावं लागतं. कारण GA आणि CPPU दिल्यानंतर या पोषणद्रव्यांची द्राक्षाच्या बाबतीतली भूक वाढलेली असते खूप. आणि त्या वाढलेल्या भुकेचा तुम्ही विचार करत नाही. तुम्ही फक्त त्या अमिनो ॲसिड आणि नत्रच वाढवत निघाला की फक्त कॅल्शियमचं काय, स्फुरदाचं काय, बोरॉनचं काय, पालाचं काय, झिंकचं काय, लोहाचं काय, कशाचा काही विचार नाही. अंधाधुंदपणे अमिनो ॲसिड मारत राहायचं आणि मग माल का मोठा झाला की मग मनीच मोठा होईना, आकार वाढणार. कॅल्शियम असल्याशिवाय आकार कसा वाढेल, स्फुरद असल्याशिवाय आकार कसा वाढेल, वाढणार नाही. स्फुरद आकार वाढायला ऊर्जा देतं. कॅल्शियममुळं पेशीभित्तिका मजबूत बनतात, मण्याचा आकार वाढतो. झिंक फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण, बोरॉन पानांनी तयार केलेलं अन्न घडाकडं खेचून घेण्याचा. तर ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत हे करण्यासाठी तुम्हाला दुसरेही घटक महत्त्वाचे आहेत. निव्वळ GA आणि CPPU दिला आता काय आपल्याला भ्यायचं कारण नाही. मणी चांगला लांबेल, मण्याला आकार चांगला येईल, मणी आकारानं मोठा होईल, ह्या सगळ्या अपेक्षा चुकीच्या आहेत.
माल गुणवत्तेचा पाहिजे, चांगली साखर पाहिजे, मण्याचा चांगला आकार पाहिजे, मण्याला चांगली लांबी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला साध्य करायच्या असतील तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की मण्याचा आकार 3 ते 4 मिलीमीटर असं झाल्यापासून मण्याचा आकार 8 ते 10-12 मिलीमीटर असेपर्यंत पोषण द्रव्याचं व्यवस्थापन हे अत्यंत अचूक असलं. नुसतं जेचं आणि CPPUचं व्यवस्थापन अचूक असून चालणार नाही. जे आणि CPPU ज्या पद्धतीनं तुम्ही देतात त्याच्यापेक्षा जास्त कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टीकडं, झिंक असेल, लोह असेल, या सगळ्या गोष्टीकडं लक्ष तुम्हाला देणं आवश्यक आहे. कारण नाहीतर मग तुम्ही बघा, ज्या जमिनीमध्ये चुनखडीची मात्रा खूप जास्त आहे अशा जमिनीमध्ये घडाचे मणी किती बी जे द्या, घडाचा मणी तेवढाच राहतो, मण्याचा आकारच वाढत नाही. मग त्या घडाचे मणी पिवळे पडतात. मग तुम्ही इथं घेऊन येता, सर आता ह्याचा आकारच वाढत नाही, आता काय करायचं? तर असं जर घडत असेल तर तुम्ही त्या काळात काळजी घ्यायला पाहिजे. जमिनीत गंधक टाकलं पाहिजे, शेणखत पालापाचोळा टाकला पाहिजे. ज्या पद्धती ज्या योगे जमिनीतील पोषण द्रव्याची उपलब्धता वाढेल. याशिवाय त्या कालावधीमध्ये झिंक असेल, लोह असेल, मॅंगनीज असेल, बोरॉन असेल, स्फुरद असेल, कॅल्शियम असेल, यांची पूर्तता खूप मोठ्या मात्रेमध्ये करणं आवश्यक आहे. असं जर तुम्ही त्यांची पूर्तता खूप मोठ्या मात्रेमध्ये व्यवस्थितपणे केली तर मण्याचा आकार, मण्याचा गर, मण्यातील साखर यावर खूप चांगला परिणाम दिसून येऊन चांगली द्राक्षे तुम्हाला तयार झालेली दिसून येतील. मगाशी आपण व्हरायटल फॅक्टर म्हणलं की द्राक्ष जाती थॉम्सन सीडलेस असेल, रेड ग्लोब असेल, फंटासी सीडलेस असेल, फ्लेम सीडलेस असेल, ॲटम रॉयल असेल, यांची द्राक्षे कडक होतात, मोठी होतात, कारण तो जातीचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आपण पाहिला तो म्हणजे भौगोलिक परिस्थिती. तुमची जमीन कशी आहे, पाणी कसं आहे, वातावरणीय घटक कसे आहेत, तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, या घटकाशी सुद्धा मण्याचा आकार अवलंबून असतो. कारण मणी वाढीसाठी GA देण्याच्या कालावधीमध्ये वातावरणातली ह्युमिडिटी योग्य असावी लागते. हवामान कोरडं असेल तर GAचे परिणाम चांगले मिळत नाहीत. मग सोलापूरमध्ये GAचा परिणाम वेगळा, सांगलीत वेगळा, नाशिकला वेगळा. त्याला हेच कारण आहे, हवेतली आर्द्रता, जमिनीतील उपलब्ध पोषण द्रव्याची पातळी, नंतर हे सगळे इतर जे घटक आहेत त्याच्याशी ते निगडीत असल्यामुळं तुम्हाला तिथं काळजी घ्यावीच लागते. आणि ही काळजी जर तुम्ही त्या काळात घेतली नाही तर मग तुम्हाला चांगली द्राक्षे जी असतात ती द्राक्षे दुर्मिळ होतात. आणि म्हणून पहिला भाग आपण पाहिला द्राक्ष जात, दुसरा भाग पाहिला भौगोलिक परिस्थिती, तिसरा भाग आहे द्राक्ष वेलीवर किती घड आहेत. म्हणजे 6/4ला जर तुम्ही 50 आणि 60 घड ठेवले तर ते घड गुणवत्तेचे होणार नाही. टेबल ग्रेपचा विचार केला तर 6/4ला 15 ते 16 एवढेच घड असणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा जास्त घड ठेवत गेलात तर तुम्ही कितीही GA दिला, कितीही CPPU दिला तर मण्याचा आकार, मण्याची गुणवत्ता, गर, साखर, वजन चांगलं येणार नाही. 6/4ला 10च घड ठेवा. जरा हिशोब मी तुम्हाला सांगतो बघा. 6/4ला 10 घड ठेवा, 100 मणी ठेवा, 120 मणी ठेवा. मण्याचं वजन 6 ग्रॅम धरा, 6 ते 7 ग्रॅम, 6, 6.5, 7. 100 मण्याचं वजन 650 ते 700 ग्रॅम. 10 घड 7.5 किलो माल, म्हणजे जवळजवळ 1.5 पेटीला जास्त माल. 6/4ला एकरी 1800 वेली, 1.5 पेटी म्हटलं तरी 2700 पेटी चांगला माल निघू शकतो. तुम्हाला वाटतं जास्त घड ठेवले म्हणजे जास्त वजन. अरे पानाने तेवढं काम करायला नको का? पानाने तेवढी साखर तयार करायला नको का? घड जास्त ठेवू नका, मर्यादित घड ठेवा आणि त्याचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यातला गर असेल, साखर असेल, आकार असेल, हे सगळं वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्या दृष्टीनं अचूक पोषण व्यवस्थापन, अचूक संजीवक व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे राबवा. म्हणजे मग पुढचा भाग तुमचा व्यवस्थितपणे होऊन जाईल. इथं थिनिंगसुद्धा वेळेत व्हायला पाहिजे. बरेचसे लोक अगदी महिनाभर थिनिंग करत राहतात, हेही चुकीचं आहे.
मनी 3 ते 4 मिलीमीटर आकाराचा झाला की 1 ते 2 दिवसाच्या आत त्या प्लॉटचं थिनिंग व्हायला पाहिजे. तुम्ही अर्धा दिवस जर थिनिंग करत राहिला तर निश्चितपणे द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होतोच. जेवढ्या कमी कालावधीमध्ये त्या प्लॉटचं थिनिंग करता येईल तेवढ्या कमी कालावधीमध्ये त्या प्लॉटचं थिनिंग करून घेणं आवश्यक आहे. नैसर्गिक थिनिंगसाठी तुम्हाला बोरॉनचा उपयोग आहे, जीएचा उपयोग आहे. या प्रॅक्टिसेस तुम्हाला माहीत आहेत, तर यांचासुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. परंतु अचूक मात्रेमध्ये उपयोग करायला पाहिजे, व्यवस्थितपणे उपयोग करायला पाहिजे. पाण्याची पातळी, जमिनीतील ओलावा, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, रोगकिडींची परिस्थिती बागेतील, हे सगळं घटकही या दृष्टीनं ध्यानात घेणं आवश्यक आहे. म्हणजे मग तुम्हाला चांगलं थिनिंग मिळून जाईल. तर ही सगळी भौगोलिक परिस्थिती आहे द्राक्षवेलींची. ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्हाला लोड किती ठेवायचा, 6x4ला किती घड, किंवा 8x5ला किती, 8x6ला किती, 9x5ला 6ला किती, 10 असेल, 10x5 6 असेल, 4 असेल तर किती घड ठेवायचे, हा सगळा हिशोब तुम्ही अचूक साधला पाहिजे. त्यासाठी कॅनोपी विस्तार व्यवस्थापन अचूक असलं पाहिजे. काडीच्या तळाकडली 3-4 पानं फुलोऱ्याच्या अगोदर काढली पाहिजेत. खूप चांगली फुटी, खूप चांगली पानं पुढं ठेवायला हरकत नाही, परंतु घडाच्या परिसरामधली जी पानं असतात ती काढून टाकायचा प्रयत्न करा. त्यांचं काम संपलेलं असतं. आणि मग असं जर तुम्ही आणि पुढं पानं वाढवली, म्हणजे घडाच्या पुढं पुन्हा 15-20 पानं जरी घेतली तरीसुद्धा द्राक्ष गुणवत्ता सुधारण्यात चांगली मदत होते. आणि त्या दृष्टीनं मग तुम्हाला मग पानाला कॅल्शियम द्यायला पाहिजे, घडाला द्यायला पाहिजे, नत्र द्यायला पाहिजे, स्फोरत द्यायला पाहिजे, झिंक द्यायला पाहिजे, बोरॉन द्यायला पाहिजे. आणि म्हणून फुटीची वाढ जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत, म्हणजे 15-16 घडाच्या पुढं 15-16 पानं येईपर्यंत झिंक, बोरॉन, कॅल्शियम, स्फुरत, लोह, मँगनीज, नत्र ह्या सगळ्या गोष्टांची अचूक पूर्तता तुम्हाला करणं आवश्यक आहे. म्हणजे मग घडाचा आकार चांगला मिळेल, घड निरोगी राहील, घडाचं वजन चांगलं मिळेल, वॉटर बेरी होणार नाहीत, मम्मी होणार नाही, सनबर्निंग होणार नाही. या सगळ्या गोष्टी घडायच्या नसतील तर पोषणद्रव्य व्यवस्थापन तुमचं अचूक असणं आवश्यक आहे. हे सगळं जर तुम्ही साधलं तरच टेबल ग्रेपची जी द्राक्षे असतात, रेजिन ग्रेपची जी द्राक्षे असतात ती तुम्हाला चांगली मिळतील. रेजिन ग्रेपचा विचार केला तर जमीन चांगली, द्राक्षे चांगली आणि मग बेदाणा चांगला. नुसता बेदाणा चांगला होणार नाही. मग काही लोक म्हणतात द्राक्षात यावर्षी खूप चांगली साखर आली, 22 डिग्री. अरे पण त्यात गर किती आहे, टोटल सॉल्युबल सॉलिड्स त्यातले खूप महत्त्वाचे आहेत. त्याकडे कोणी लक्ष देत नाही, साखर फक्त मोजता. आणि मग बरेच लोक म्हणतात अहो साखर 22 आली होती, माल मात्र 2 टनच घरला आला. अरे निव्वळ साखरेवर हे निगडीत नाही, तर त्यातलं टोटल सॉल्युबल सॉलिड्स, ज्याला विद्राव्य घटक, एकूण विद्राव्य घटक द्राक्षमण्यामध्ये किती आहेत हे महत्त्वाचं आहे. ते चांगले असतील तर तुम्हाला बेदाण्याचं अंतिम वजन चांगलं मिळणार. बेदाण्यावर कमी सुरकुत्या राहणार, बेदाणा गोल रसरशीत अगदी चांगला फुगलेला असा दिसणार. नाहीतर मग बेदाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणि या दृष्टीनं जर विचार केला तर चांगली द्राक्षे पाहिजे असतील, टेबल ग्रेप चांगले पाहिजे असतील तर जमीन चांगली पाहिजे, रोग व्यवस्थापन चांगलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन चांगलं पाहिजे, खत व्यवस्थापन चांगलं पाहिजे, विस्तार व्यवस्थापन चांगलं पाहिजे. असे अनेक घटक महत्त्वाचे आहेत. आपल्याला असं वाटतं की काही नाही, GNCPPV दिला की संपलं काम. एवढं नाही, अनेक गोष्टींचा मेळ म्हणजेच चांगली द्राक्षे.